सन्माननीय प्राध्यापक श्रीकांत विकरजी, कोकण प्रांत अध्यक्ष, सन्माननीय राहुल राजोरियाजी, कोकण प्रांत मंत्री, सन्माननीय डॉक्टर मनीष जोशी, यूजीसी सेक्रेटरी, सन्माननीय अतुल पैकाणे, स्वागत समितीचे अध्यक्ष, सन्माननीय डॉक्टर साईनाथ सीतावर, सावंतवाडी शहर अध्यक्ष, सन्माननीय माझे सहकारी अतुल काळजेकरजी, स्वागत समितीचे सचिव, सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा घोटे, उपस्थित असलेले अन्य सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांतच्या 49व्या प्रांत अधिवेशनाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. सर्वप्रथम आपल्या सगळ्या जणांचं या सिंधुदुर्ग भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपण सर्व जणांचं मी मनापासून इथे स्वागत करतो. आज आपल्या या संमेलनाच्या परिषदेचा विषय जो आपल्यासमोर ठेवला आहे तो म्हणजे समृद्ध कोकण आणि विकसित कोकण. मी थोडा पुढे जाऊन याच्यामध्ये एक वाक्य अजून माझ्याकडून आलं, मला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. समृद्ध कोकण, विकसित कोकण आणि भगवा कोकण. जेणेकरून इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माझ्या विद्यार्थी मित्रांनी आपण ज्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण सगळेजण राहतो त्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांनी ह्या विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या खांद्यावर असलेली जबाबदारी आपण राष्ट्रप्रथम म्हणून आपण मानणाऱ्यापैकी आपण लोक आहोत. आणि जो राष्ट्रप्रथम आपण मानतो तो हिंदू राष्ट्र आहे. आणि या हिंदू राष्ट्राला विकसित करण्याबरोबर सुरक्षित ठेवणं पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे मी आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगितलं. माझ्या अगोदरच्या सगळ्यात मान्यवर आहे आपल्याला त्याच्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन केलं. मी काय हे परिषद ज्यापासून जाहीर झालं त्यापासून आपल्या आयोजन समिती जी आहे ती सातत्याने आमच्या संपर्कात होती. आणि आज जे काय परिसर, जे काय वातावरण आपल्याला दिसतंय यासाठी आयोजन समितीच्या प्रत्येक सहकार्याचं आणि कार्यकर्त्याचं अतिशय उत्तम आयोजन करण्यासाठी त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. फार मेहनत घेतलेल्या या मुलांनी या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ही परिषद यशस्वी कशी होईल यासाठी तुम्ही सगळ्या जणांनी जे प्रयत्न केले त्यासाठी तुमच्या सगळ्या जणांचं मी अभिनंदन करतो. आज आपण इथे या परिषदेमध्ये ह्या विषयावर चर्चा करत असताना, आपले विचार ऐकत असताना जसं मी आपल्याला उल्लेख करत होतो की ज्या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत, ज्या कोकण भूमीचे आपण प्रतिनिधी आहोत, त्या कोकण भूमीला विकसित करण्याबरोबर सुरक्षित ठेवणं पण आपली तेवढीच जबाबदारी आहे.
विकास विकास करत राहायचं. आणि नेमका हा विकास आपण कोणासाठी करतोय हा कधी कधी विचार करायची गोष्ट आहे. आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी, रोहिंगे या भागातले सगळे मुसलमान सगळे या किनारपट्टीच्या भागामध्ये येऊन राहतात. त्या गोष्टीचा तुम्ही सगळ्या जणांनी अभ्यास करायला पाहिजे. नेमका आपल्या आजूबाजूला काय चाललंय. आज मी त्या 2 खात्याचा मंत्री आहे. मी जेव्हा पहिले 2 दिवस माझ्या मंत्रालयाचा कारभार स्वीकारला, माझ्या अधिकारी समोर बसलेले, मी त्यांना सांगितलं की बाबा 720 किलोमीटर ती किनारपट्टी आहे माझ्या कोकणात. 720 किलोमीटर किनारपट्टीचं तुम्ही गुगल मॅपची सर्वे करून माझ्याकडे आणा. मला या किनारपट्टीवर नेमकं काय चाललंय, कोण बसलेलं आहे, कोण वाढतंय, कोण मस्ती करतंय, कोण माझ्याकडे वाकडं आमच्याकडे वाकड्यानं जरी मी पाहतंय, त्या सगळ्या बाबतीची माहिती मला पाहिजे. मी नुसतं काय तिथे बसून विकास निधी या सगळ्या गोष्टी करत बसतो नाही. विकास महत्वाचा, पण अगर भारतीय म्हणून आपण या हिंदू राष्ट्रामध्ये जिवंतच राहिलो नाही तर नेमकं विकास करायचा कोणाचा आपण विचार कधीतरी तुम्ही सगळेजण करा. ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. तुम्ही आमच्या राष्ट्राची खरी संपत्ती आहे लक्षात घ्या. तुम्ही आमची ताकद आहात. देता का नाही गोष्ट नाही. स्टुडंट पॉवर पॉवर स्टुडंट काही देता ना, चांगली गोष्ट नाही. पण त्या गोष्टीचा अर्थ हा आपल्या देशाच्या भविष्याची निगडीत आहे. तुम्ही ज्या मार्गावर चालाल त्या मार्गावर आपला देश चालेल. ह्या एवढी मोठी जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर. आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब 2047 ला आपल्या भारताला विकसित भारत म्हणून ओळख देण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात. एका बाजूला 2047 ला आपल्या भारताला विकसित भारत बनवायचं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला 2047 ला आपल्या भारताला इस्लाम राष्ट्र बनवायचं हा ह्यांचा प्रयत्न. आणि यामध्ये तुमच्या सगळ्यांची नेमकं जबाबदारी काय हे परंतु तुम्ही या परिषदेच्या निमित्ताने निश्चित करायला पाहिजे. निश्चित करायला पाहिजे. माझ्या बाजूला असून काढण्यासाठी बसले. एबीव्हीपीचा विकास, एबीव्हीपीचा इतिहास फार वेगळा आहे, मोठा आहे. मोठ्यातले मोठे नेते, नावलौकिक असलेले नेते आपल्या ह्या संघटनेने ह्या देशाला दिलेले आहेत. जे आज आपल्या ह्या देशाला चालवण्यासाठी, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते नेते दिवस रात्र काम करतायत. तेव्हा दिवस रात्र काम करतायत. मग त्या मार्गावर तुम्ही सगळेजण चालत असताना तुमच्या सगळ्यांची नेमकी जबाबदारी काय. आता मी चुकून आले याला तुम्हाला इथे विचारू का माहिती नाही प्रश्न, पण मला विचारायचं वाटतं ते नेमकं इकडे उपस्थित असलेल्या आता आमचे काशीकर बोलले तुम्ही स्टुडंट लीडर आहात. आता नेमकं इथे उपस्थित असलेल्या किती स्टुडंट लीडरवर किती केसेस आहेत त्या लोकांना जर हात वरती करा. पोलीस केसेस किती बनणार एक दिसतोय फक्त 1-2 या आई वडिलांना सांगा नाही, चिंता करू नका, हात वरती करू शकता. 1, 2, 3, 4 बघा 5 तुमच्या आपल्या भगिनीमध्ये ताईमध्ये बघा इथं 2-2 हात वरती केले. 7 जण आहे, 7 जण त्याच्यावरती 2 डिजिटमध्ये आकडा पण झाला नाहीये. हिंदुत्वासाठी काम करण्यासारखा माझ्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यावर फक्त गेली 2 वर्षामध्ये 38 केसेस आलेले आहेत. 38 केसेस एकाने माझ्या स्वतःसाठी घेतलेलं नाही, माझ्या धर्मासाठी, समाजासाठी आणि माझ्या देशासाठी घेतलेलं आहे. आणि मला सारखा अभिमान आहे. तर ह्या गोष्टीबद्दल आपण सगळेजण विचार करा. आम्ही बोलत नाही मुद्दाहून जाऊन कोणाला कानपडीत मारा, पण आपल्या देशाविरुद्ध, आपल्या धर्म आणि समाजाविरुद्ध जे जे कारवाई करताय, जे जे वाकड्या नजरेने पाहत असतील, जे जे आपल्या सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, त्यांच्या आडवे येण्याची जबाबदारी पण प्रत्येकाची तुमची आहे हे लक्षात घेऊन या परिषदेच्या बाहेर गेलं पाहिजे. नाहीतर काय पुढचा घातले तर झाले, बाकी काही नाही.
हिंदू म्हणून आणि हिंदू राष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी माझ्या या हिंदू राष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी, मी माझ्या हिंदू राष्ट्राला भगवा ठेवण्यासाठी मी जे काय करायची तयारी, ज्या काय टोकाला जायची गरज असेल मी त्या टोकावर जाण्याची माझी तयारी आहे. ही शपथ घेऊन खरं म्हणलं तर या परिषदेच्या बाहेर निघा, तर याचा सगळ्या बहिणीचा फायदा आहे. तरच आम्ही हे जे तुमच्यामध्ये जे गुंतवणूक करतोय ना त्याची फायदा आहे. या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही आवर्जून विचार करा.